जालन्यातील पोलीस अधिकारी आणि ज्याच्या कॉलरला धरून बाहेर काढतायत तो आहे गजानन उगले नावाचा शेतकरी। याचं झालं असं की जालन्यातील पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या कॉलरला धरून बाहेर काढलं। एवढंच नाही तर त्याला जमिनीवर पाडलं। पोलिसांचा हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जालन्यातील जिल्हा नियोजन समितीची बैठक संपली आणि त्या अमरावतीकडे निघालेल्या होत्या। इतक्यात शेतकऱ्याने पंकजा मुंडेंना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हा शेतकरी पंकजा मुंडे यांना निवेदन देणार होता। जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाली होती, मात्र अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 तलाठी, 5 ग्रामसेवक आणि 5 कृषी सहाय्यकांनी तब्बल 35 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं होतं। याबाबत माहिती देताना जालन्याचे जिल्हाधिकारी काय म्हणालेत हे पहा एकदा। जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारित रक्कम ती 35 कोटी आहे आणि 7 कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आहे। आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं होतं, तर साधारणतः ही 40 कोटीपर्यंत ही एकूण अपारित रक्कम निश्चित होती आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 10 जणांवरती कारवाई केली आहे। घोटाळा प्रकरणी प्रशासनाने 10 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून 10 ते 15 तलाठी कारवाईच्या रडारावर आहेत। याच जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन देण्यासाठी तो शेतकरी आला होता, मात्र आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं। जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली, त्यानंतर या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र पोलिसांचा हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला जातोय। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।